नमस्कार मंडळी, कशा आहात? तर तुम्हाला थंबनेल बघून कळालं असेल की आजचा व्हिडिओ कुठल्या संदर्भात आहे. तर खरंच मुलगी किंवा सून ही पांढऱ्या पायाची असू शकते का? तर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर हा भाग नंबर माझा 1 आहे. या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी पुढे देणारच आहे. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. तर ही सत्य घटनेवर आधारित आहे, घडलेली घटना आहे ही, आणि तीच तुमच्या समोर मी मांडण्याची प्रयत्न करते. तर एक मुलगी जेव्हा तिच्या माहेरी जन्मली असते तर तेव्हा तिच्या आईचं म्हणणं पण हेच असतं की जेव्हा तू जन्मलीस तेव्हापासून तुझे पप्पा बिघडलेले आहेत. तुझे पप्पा म्हणजे असं दारू पित आहेत, तुझे पप्पा असे भांडणं करतात, तुझे पप्पा पेल गेले आहेत. तू जन्मल्यापासून ही घटना चालू झालेली आहे. तर ती मुलगी लहान होती, विसरून टाकली, नाही लक्षात ठेवली, जाऊ दे म्हणून. पण जेव्हा ती मुलगी मोठी झाली, तिचं लग्नाचं वय झालं, लग्नाचं वय झाल्यावर पुन्हा तिला पाहुणे बघायला यायला लागले. लहान बहिणीचं लग्न अगोदर केलं, त्या बहिणीचं राहिलं, मोठ्या बहिणीचं लग्न झालं. पण हिच्या नशिबी तीच गोष्ट आणि तीच कारण हे का? तर तेव्हा सुद्धा तिला स्थळ येताना असे बोलले की लहान बहिणीचं लग्न केलं, हिला का ठेवलं, काय तर प्रॉब्लेम असेल हिच्यात, तर तुम्ही आम्हाला सांगत नाही, काय नाही. तेव्हा पण खूप वाईट वाटलं त्या मुलगीला, खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. रडत होती ती, रडत बसली अशी. कोणाला सांगणार तो कुणाला सांगणार, जाऊ दे बोलली. पण बाय चान्स तिचं लग्न ठरलं. माणसं छान होते, खूप चांगले होतं, स्थळ वगैरे छान होतं, मुलगा वगैरे चांगला होता. पण जेव्हा तिचं लग्न ठरलं आणि जेव्हा ती लग्न होऊन गेली, सासरी गेल्या 5च्या दिवशीच तिच्या संसारात सुद्धा तीच गोष्ट घडायला लागली की जी माहेरात तिला ऐकायला मिळालं ते सासरी सुद्धा तिला ऐकायला मिळायला लागली की पोर आल्यापासून आमच्यात असं चालू झालं. 5च्या दिवशी, लग्नाच्या 5च्या दिवशी पोर आला म्हणलं, सगळं वाहून गेल्यानंतर त्याचे मिस्टरांचे आजोबा एक्सपायर झाल्यावर ते सगळे एकत्र आले, जे काही पाहुणे असतात ते एकत्र, म्हणजे लग्नाला आलेलेच होते ते. अजून त्या आजोबांच्या मातेला सुद्धा थांबले, पण पोर आल्यामुळे माते काही मिळाली नाही. तेव्हा ते असेच बोलले की तू कुठल्या पायाची सून घेऊन आलीस, कुठल्या पांढऱ्या पायाची सून घेऊन आलीस. आता त्या मुलगीच्या समोर त्या लोकांनी तिच्या सासूला हा प्रश्न विचारल्यावर त्या मुलगीची अवस्था काय झाली असेल तुम्ही विचार करा. कारण ती लहानपणापासून पण मनावर ठेवूनच जगत होती. पण आता हा विषय असा आला की तिच्या सासरी सुद्धा हा विषय चालू झाला. खरंच का हो, मुलगी पांढऱ्या पायाची असू शकते? खरंच तुम्हाला जरी असं वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि ही सत्य घटना आहे आणि हे कोणाच्यावर घडले हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. हा भाग नंबर 1 आहे व्हिडिओ.